नमस्कार. प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजातल्यान स्वागत करता. प्राइम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा. तर ह्या कार्यावळीन आयज आमच्या बरोबर आसा नामणेचे दोतोर डॉक्टर हेरम हट्टीकर. दोतोर, तुमकां माय मोगाचो येवकार. आता आमी दोतोराचो थोडक्यान परिचय करून घेवया. दोतोरांनी आपले BMS जावन आपले पदव्युत्तर शिक्षण आयुर्वेदाच्या सर्जरी ह्या विशयान केला आणि ते सध्या गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय हांगा गेली 4 वर्सांच्यान असिस्टंट प्रोफेसर तसेच आयुर्वेदान सर्जरी म्हणून आयुर्वेदिक तज्ञ म्हणून आसा. तसेच तांची स्वताची प्रॅक्टीस सुविधा पॉलिक्लिनिक हांगा सावड्डेम हांगा ते आपली स्वताची प्रॅक्टीस करता. तर आता आमी कार्यावळीक सुरवात करूया. तर आता आमी पळयता की आमचे जीवन शैली कशी जाला ती. आमचे खावपाचे कितें आसता ते बरें आमी खायना. तशेंच आमची लायफस्टायल सुद्दां चेंज जाला. ताज्या खातीर बरेचशे रोग आमकां जाता. जशें हांवें पयलींच्या कार्यावळीन तुमकां एक आयुर्वेदाचो फांटो आशिल्लो शालाक्य तंत्र तातूंतल्या एका दुयेसा बद्दल सांगिल्लें. तसोच आयजचो फांटो आसा एक आयुर्वेदाचो फांटो, तो म्हणजे शल्यतंत्र. तो सुद्दां एक म्हत्वाचो फांटो आसा. तातूंतल्या एक दुयेसा बद्दल हांव आयज उलयतलें. तर आमी पळयता की एक आयुर्वेदान म्हण सुद्दां म्हणला की अरिवत प्राणान शृणाती, म्हणल्यार हो दुयेंस आसा तो शत्रू प्रमाण प्राणाचो आमचो नाश करता, तसो एक ह्यो दुयेंस. तर ताज्या बद्दल उलोवपाक आमी दोतोरा कडल्यान स्टार्ट करुया. दोतोर, म्हजो पयलो प्रश्न तुमकां असो आसा की मूळव्याध म्हणजे कितें आनी आयुर्वेदान ताज्या बद्दल कितें सांगलां? मूळव्याध म्हणजे कितें? तर सर्वसामान्यान जनतेन हेजो वापर ह्या शब्दाचो चड वापर केलो जाता. तर संडासाच्या मार्गान किंवा गुदद्वारार जेन्ना एका रुग्णाक लक्षण समुच्चय किंवा लक्षण म्हणून त्रास जावू लागता तेन्ना स्वता तो निदान एक करता की आपल्याक मूळव्याधाचो त्रास सुरू जाला. तर आयुर्वेदा क्षेत्रान किंवा आयुर्वेदा शास्त्रान जशें तुमी म्हणलें की अरिवत प्राणान शृणोती, म्हणजेच तेज्या प्राण इट किल्स लायक एन एनिमी अशें म्हणलां आयुर्वेदान. तर तेजो संबंध पायल्स, आयच्या काळान जे सायंटिफिकली पायल्स जे म्हणटात तातूंत सांगड घातलो जाता. तर अर्श आनी मूळव्याध हे वांगडे वचपी. तर खुबश्यो अशी लक्षणां आसता जी गुदद्वारान जावूं शकता. त्या खातीर आमी मूळव्याध म्हणून एक निदान करून पेशंट आमचे कडेन येता. तर पळोवपाक गेल्यार जेन्ना एका पेशंटाक ही लक्षणां सुरू जातकीर तो जेन्ना तपासणी घेता तेन्ना आमकां कशें कळून येता की ताका पायल्स ना आनी कितें तरी रोग जाता किंवा रोग आसा म्हणून कळटा. सो बेजिकली लोकां मदीं मूळव्याध जो जाणा आसा तो पायल्स म्हणून आमी आयज धरया. सो इट इज एक्चुअली कोरिलेटेड टू हिमोरॉइड्स म्हणटात आमी सायंटिफिकली. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न असो आसा, तुमी हाच्या मूळव्याध बद्दल सांगले, तर ताजो विकास कसो जाता ताज्या बद्दल मातशें सांगा. सो तो गुदद्वारान जावपी एक रोग, एक दुयेंस तें. तर गुदद्वाराची रचना जी पयली ती एक मांसल अवयव, ते एकदम एक नाजूक अशे अवयव आनी थंय रक्तवाहिनी आसात. ते मांसल आसण्या कारणान जेन्ना आमी मोशन जेन्ना पास करतात ते सुखसारक समाधानकारक जावपाक जाय. पूण जेन्ना केन्ना तो कॉन्स्टिपेशन किंवा थंय दाब चड वाडलो किंवा अशक्तपणां आयली त्या जाग्यान, तर जेन्ना मोशन पास करतात तेन्ना थंयच्यो वाहिन्यो सकयल देंवल्यो जातात. त्यो आमी ते स्लायडींग डावन ऑफ एनल कुशन्स, म्हणजे ताका एक पड्डो आसता, तो सकयल देंवल्या कारणान ते मांसल अवयव अशे भायर येतात. म्हणून ताका पायल्स अशें संबोधलें जाता. पायल्स म्हणजे कितें? तर नक्की एक बॉल लायक स्ट्रक्चर, जाका रूप बॉला भशेन येता ताका आमी मागीर पायल्स म्हणून म्हणटात. तर आयुर्वेदानुसार कितें सांगलां, तर अशीच संप्राप्ती घडटा, म्हणजे अशीच पॅथोफिजियोलॉजी घडटा. म्हणजे पचन बिगडल्या कारणान मोशन जेन्ना हार्ड जावूं लागता एका पेशंटाक तेन्ना मूळव्याधाचो त्रास सुरू जाता. तर दोतोर, पायल्स आणि आयुर्वेदातलो अर्श हे दोन्ही सेम आमी म्हणपाक शकता? ना, अर्श इज अ बिगर अम्ब्रेला, म्हणजे तातूंत वेगवेगळे रोग आमी त्याच्या हितून अंतर्गत करू शकता. कित्याक तर अर्श म्हणलें की जेन्ना आमी शास्त्रान तेजो अभ्यास केलो तेन्ना कळ्ळें की पेशंट जेन्ना निदान घेता आपल्याक दुखता म्हणून खूब, तर पायल्सान केन्ना दूख नसता. जो पर्यंत ते कॉम्प्लिकेट जायना तो पर्यंत तातूंत दूख नसता. पूण दूख आसता म्हणजे तो फिशर जावूं शकता किंवा दूख आसा, जोर येता म्हणून एप्सेस जाल्लो आसता, थंय पूय धरलेलो आसता, त्या खातीर तुका दुखता. सो नक्की तो पायल्स इजिकल टू अर्श जावं शकना. सो अर्शा भितर वेगवेगळे रोग म्हणजे पॉलिप आसूं शकता, पेपिलोमा आसूं शकता, फिशर आसूं शकता, एप्सेस जावं शकता. अश्यो गोश्टी आमी तातूंत तेजो
अंतर्गत आमी अभ्यास करूं शकता. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न असो आसा की ताजी कारणां कितें, मूळव्याध जावपाक ताजी मुखेल कारणां कितें आसा, आहारज आनी विहारज? ओके, सो कारण म्हणलें की हांवें जशें म्हणलें की पचन जेन्ना बिगडटा तेन्नाच रोगाची उत्पत्ती सुरू जाता त्या प्रमाणेच. सो आहारात्मक विहारात्मक म्हणलें जाल्यार आहार म्हणजे कितें, जेन्ना पेशंट म्हणजे मनीस जेन्ना सकाळीं उठटा तेजी चर्या जर पळयली तर सकाळीं तो उठल्या उठल्या उदक पिवपाक पळयता, एक तांब्याभर उदक पिता तो, मागीर उठले की रॉ व्हेजिटेबल्स खावपाक लागता, बेश्टी तण्णी भाज्यो खावप, धंय एक वाटी भर खावप. ह्यो सगळीं जी कारणां म्हणजे कितें एकदम तिखट खावप, एकदम कोडू खावप, ह्यो सगळ्या गोश्ट कारणां खातीर पचन बिगडटा. एकदां पचन बिगडलें की फुडलो जो फुडली जी फिजिओलॉजी आसा म्हणजे जी क्रिया आसा की पचन जावन सार आनी किट्ठ म्हणजे मळ आनी पोशकांश शरिराक जो जाय हेजी विभाजणी जाता. जर पचनूच सारकें जावना, तातूंत पोशकांश सारको उत्पन्न जावना, मळ सारको उत्पन्न जावचो ना आनी त्या खातीर मूळव्याध जावपाक लागता. विहारात्मक म्हणल्यार कितें, तर चड एक्सरसायज करप, व्यायाम चड करप किंवा व्यायामच करप ना, खूब ट्रॅव्हलिंग करप, खूब वेळ बसून रावप, खूब वेळ चलप, म्हणजे सगळीं जी कारणां ज्या खातीर पचन बिगडूं शकता तेजो अंतर्भाव आमी ह्या रोगान करपाक जाय. कॉन्स्टिपेशनच न्ही, सो सगळीं कारणां ज्या खातीर म्हणजे मलबद्धता म्हणटा आमी ताका, ते जावं शकता, त्या कारणान मूळव्याध जावं शकता. हे सोडून सेकंडरी कॉज म्हणजे कितें, तर लिव्हराचो प्रॉब्लेम आसा त्या खातीर पोर्टल हायपरटेन्शन म्हणून जाता, त्या खातीर मूळव्याध जावं शकता. प्रेग्नन्सी रिलेटेड मूळव्याध जावं शकता. अशी वेगळी वेगळी कारणां आमी हातून अंतर्भूत करूं शकता. आनी मुखेल कारण म्हणजे स्ट्रेसा खातीर मोशन्स घट जावं शकता, त्यातलो स्नेहभाग कमी जाता, ऑयलिनेस जो आसता. सो पचना रिलेटेड सगळे कारणां आमी हांगा अंतर्भाव करपाक जाय. तर जसे तुम्ही दोतोर सांगले की पचनशक्ती बरी जायना, ते रोगा सर्वेपी मंदाग्न म्हटलाच, म्हणजे जेन्ना आमची डायजेस्टिव्ह फायबर बरी नसता त्याला खंयचे तरी दुयेंस जातात सगळ्यांक. तर तशेंच आमचे आहाराचे आमी जशें पळयले तशेंच विहाराचे सुद्दां. एटलिस्ट आमी खंय आतां काम करता, एकी कडेन बसता जाल्यार 45 मिनिट जावन तर एक कितें तरी एक पासय मारपा जाय, नाल्यार पांय मोकळे करपा जाय. ते केल्यार जाल्यार एटलिस्ट एक कितें तरी मुवमेंट जाता. सो तशें केलें जाल्यार दुयेंस खंयचें जावपाच ना, एकी कडेन बसूनच रावन ते एक कारण आमचें वतलें. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न आसा तुमकां की तुमी जशी कारणां सांगली, तर तुमचे ओपीडीन जी पेशंट दुयेंती येता जाल्यार ते खंयचे लक्षण घेवन येता, जाल्यार तुमी ताजें निदान मूळव्याध म्हणून करता? सो जेन्ना एक पेशंट आपलें निदान स्वता की मूळव्याध जाला म्हणून येता, तेन्ना तो लक्षणां जेन्ना सांगपाक लागता तो पयलीं म्हणटा की आपल्याक खूब रक्त पडपाक लागला संडासांतल्यान, म्हणजे एक तरी मोशन करतना की मोशन नंतर, किंवा ताका दुखपाक लागला, किंवा थंय एक मावस म्हणजे एक मावसांकूर एक कोंबसो भायर येता, किंवा ते जो मावस आसा तो परत भितर वता, किंवा कॉन्स्टिपेशन सुरू जाला. अशी लक्षणां आमकां एक समूह असो म्हणू शकता आमी, थंय दिसूं शकता. फुडें वचून ताका इचिंग जावं शकता, म्हणजे खाज येवं शकता. मागीर केन्ना केन्ना खूब बर्निंग सेन्सेशन जावं शकता. सो खुबशीं लक्षणां आसा जी पोट फुगप हे सोडून ही त्या स्थानान आमकां दिसून येतात. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की जेन्ना तुमी मूळव्याधाची तपासणी करता तेन्ना ताजे बाकीचे आनी खंयचे प्रकार आसात काय, ताज्या बद्दल मातशें सांगा. बरें, सो जशें हांवें म्हणलें की आयुर्वेदक शास्त्रान तेजो उल्लेख विस्तारान केला, आनी पायल्स इज इक्वल टू अर्श जावं शकना किंवा हेमोरॉइड्स इज इक्वल टू अर्श जावं शकना. दुसरेय व्याधी तातूंत अंतर्भाव करतात. तर अर्शाचे प्रकार सांगतना आयुर्वेदान की सहज अर्श म्हणजे जन्मजात कंजनायटल सुद्धा अर्श आसूं शकता. तो आयच्या हितून आमी पॉलिप म्हणून घेवं शकता की एका ल्हान भुरग्याक पॉलिप होवं शकता. तर फुडें जावन ताका जन्मोत्तर म्हणजे जेन्ना तेजे आहार विहार बिघडटा तेन्ना जेन्ना ताका सुरू जाता लक्षणां तेन्ना आमी एक बाह्य अर्श, अभ्यंतर अर्श म्हणजे भायल्यान दिसपी आनी भितरल्यान आसपी, किंवा दोशानुसार ह्या विस्तारान वचचो ना हांव, पूण दोशानुसार सुद्दां ताजी सांगल्या, किंवा स्रावी आनी शुष्क हो प्रधान आसा प्रकार. स्रावी म्हणजे कितें की प्रमाणता किंवा तातूंत विशेषतः ब्लिडींग जातलें अशें नसता. सो ब्लिडींग नुसार सुद्दां जर ब्लिडींग आसा जाल्यार आमी ताका स्रावी अर्श म्हणटात, आनी ब्लिडींग ना जाल्यार ताका शुष्क अर्श म्हणटात. आनी तेच आयज आमी पळयतात की ग्रेडींग केलें आतां, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 अशे 4 ग्रेडींग जातात. सो ग्रेडीनुसार पळयलें जाल्यार पयल्या ग्रेडीन फक्त ब्लिडींग जावं लागता, किंवा मावस फक्त भितर असतात. ग्रेड 2 भायर येतात पूण आपुणशे भितर वतात. ग्रेड 3 भायर येतात पूण ते पुश करचें पडटा मॅन्युअली, किंवा 4 हितून ते भायरच उरतात, अशें जातात. सो हातून हो मुख्य प्रकार सांगले गेले आसात. तर तुम्ही जसे प्रकार सांगले, तर तुम्ही जेन्ना ओपीडीन दुयेंती तुमच्याकडे येता तुमी ताच्याकडे प्रश्न उत्तरां करतली, आणि खंयची अशी विशेष तपासणी आसा काय ताजे तुम्ही निदान मागीर मूळव्याध म्हणून करता?
सो तुम्ही जर पळयलें की आयुर्वेद तज्ञ केन्ना एक पेशंट आयलो की एक डिटेल्ड हिस्ट्री घेता ताच्या पेशंटाची की तपासणी करच्या पयलीं. सो तेन्ना जेन्ना आमी पेशंटाक प्रश्न मांडटात वेगवेगळे, त्या प्रश्नांतल्यान आमकां एक अनुमान मेळटा की ह्या रोगाक नक्की पायल्स आसा की आजून खंयचो एनोरेक्टल डिसऑर्डर म्हणजे गुदगत रोग आसा काय हें समजून येता. सो फर्स्ट तातूंतल्यान एक प्रोबेबल डायग्नोसीस जें म्हणटा तें कळटा आमकां. एकदां प्रोबेबल डायग्नोसीस जालें की पेशंटाक आमकां कन्विन्स करचें पडटा की त्या भागाची आमकां तपासणी करची पडटली. सो तपासणी करतना आमी पयलीं एक पोटाची तपासणी करतले, म्हणजे तेजें कशें म्हणजे गॅस जाता काय हेका की आनी कितें आसा काय आयुर्वेदानुसार तें पळयतलें, आनी नंतर ताका कन्विन्स करून जातकीर आमी तो भाग चॅक करतात. तातूंत आमी डिजिटल रेक्टल एग्जामिनेशन म्हणजे पयलीं एकदां पळयलें, तपासून घेतलें भायल्यान की हेका भायल्यान कितें आसा काय, मागीर ताका फोर्स करून भायर कितें येता काय पळयतात. मागीर आमी डिजिटल रेक्टल एग्जामिनेशन भितरल्यान जी संडासाची वाट आसा ती सारकी ओपन क्लोज जाता काय ना, तेजो जो स्पाजम आसा काय ना अशें दिसून येता. मागीर प्रोक्टोस्कोपी म्हणून करतात, तातूंत आमी एक दुर्बीण घालून भितरल्यान पळयतात की कितें दिसता काय आनी वेगळें पायल सोडून ते पळयतात. फुडली तपासणी म्हणजे आमी सिग्मोडोस्कोपी करूं शकता, कोलोनोस्कोपी करूं शकता. जर आनी कितें एब्सेस आसा पायल्सां वांगडा जाल्यार MRI करतात आमी तातूंत, किंवा सोनोग्राफी करतात. अशे वेगवेगळे तपासणी करून आमी एक ठोर निदान कळूं शकता. जरी तो पेशंट आमकां मुळव्याध किंवा पायल्स म्हणून दिसून आयलो, आजून कितें आसूं शकता जाल्यार तें आमकां करचें पडटा. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न असो आसा, तुमी तपासणी केली तर ताजे तुमी व्यवस्थापन कशें करता, कितें ताका उपाय करता, चिकित्सा कितें ताजी आयुर्वेदानुसार? बरें, एकदां निदान जालें सारकें की पेशंटाचें की आमकां एकदां क्लिनिकल डायग्नोसीस जें म्हणटा स्वता करून, तर आमी जर कितें दुबाव आसलो जाल्यार परत ताका रेडिओलॉजिकल डायग्नोसीस करून हाडपाक लायता. आनी एकदां कन्फर्म जालें की आमी प्री ऑपरेटीव सगळें पळोवन की कितें गरज आसा हेका, फुडें कितें करचें पडटलें त्या प्रमाणे आमी चिकित्सा सुरू करता. तर आयुर्वेदानुसार हाजी म्हणजे म्हत्वाचे 4 सांगल्यात चिकित्सा उपक्रम. म्हणजे कितें उपक्रम सांगल्यात म्हणजे कितें भेषज, शस्त्र, क्षार आनी अग्नी. भेषज म्हणजे कितें, जर खूब लक्षणां कमी आसा, आतांच सुरू जाल्या, तातूंत आमी इंटरनली मेडिकेशन्स दिवन पेशंटाचें दुयेंस कमी करूं शकता. दुसरें येता क्षार. क्षार म्हणजे कितें, तर एक आल्कली बेस्ड आमी मेडिसीन तयार करतात. सो इट इज अ टायप ऑफ ऑपरेशन ओन्ली, अ स्मॉल ऑपरेशन. आमी तातूंत हेमोरॉइड्साक म्हणजे पायल्साच्या भितर आमी वखद लायतात, जाणी की ते नेक्रोसीस जावन ते गळून वतात, ब्लिडींग जावन. अग्निकर्म म्हणजे कितें, आयच्या काळान इलेक्ट्रोकॉटरी म्हणजे भायर जे पायल्स असतात शुष्क स्पेशली तांकां आमी कट करूंक शकता अग्नीच्या माध्यमांतून. आनी शस्त्रकर्म म्हणजे तातूंत आमी वेगवेगळे शस्त्र वापरून ते आमी हें करूं शकता, कट करून काडूं शकता. हे सोडून वेगवेगळे अवस्थान रूप चिकित्सा सांगल्या, लेप सांगला, सिट्स बाथ म्हणजे गरम उदकान बसपाक सांगला, किंवा थंय जलौका म्हणजे लीच थेरपी सांगल्या. तर अवस्थान रूप वेगवेगळी चिकित्सा आयुर्वेदान मांडलेली गेली आसा. तर दोतोर घरा कडेन अशे कितें उपाय तुमी आमच्या पळोवप्यांक सांगपाक शकता काय, जे आतांच स्टार्ट जाला तांचे मुळव्याध, तर ती घरा कडेन ताजे उपचार करपाक शकता, अशें कितें सांगपाक शकता? ओके, तो आयुर्वेदान एक सिद्धांत आसा म्हणजे निदान परिवर्जन. म्हणजे खंयच्याय रोगाक एक निदान आसता, एक कारण आसता, आनी एकदां जे तें कारण कळ्ळें न्ही तर तेजो उपाय व्यवस्थीत आमी एक रुग्णाक सांगूंक शकता. पूण घरा कडेन असलेल्या लोकांक जेन्ना मुळव्याध सुरू जालो त्रास, की तांकां तेंची चर्या जीवनशैली बदलपाक जाय. डायट आनी लायफस्टायल म्हणटात ते. डायट म्हणजे कितें, तर रॉ व्हेजिटेबल्स खावप बंद करपाचें, ते शिजोवन खायात तुमी. फळभाज्यो, पालेभाज्यो खावपाक जाय, म्हणजे फायबर रिच डायट म्हणटा तें घेवपाक जाय. ताक सर्वश्रेष्ठ सांगला आयुर्वेदान, बटर मिल्क जें म्हणटा, लोणी आशिल्लें तें घेवपाक शकता. आनी जर खंय तरी थोडी लक्षणां दिसपाक लागल्यार तर सिड्स बाथ म्हणजे एक पातेल्यान गरम उदकाचो शेक घेवप, तातूंत बसून एक 5-10 मिनटां घेतलेल्यार तेन्ना बरोचसो उपशय मेळटा. सो मेनली तातूंत पळोवपाक गेल्यार आहार आनी विहारात्मक 2 गोश्टी आमी बदलपाक जाय. मेन म्हणजे खंयचे आमकां दुयेंस जाता जाल्यार आयुर्वेदीक तज्ञा कडेन वचून तो आहाराचें आनी विहाराचें कारण काडून ताजो एक सल्लो घेतिल्लो तोच एक म्हत्वाचो आसा. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की तुमी जेन्ना मुळव्याधाचें वेवस्थापन करता, उपचार पद्दती ते स्टार्ट करता, तर तेन्ना तुमकां खंयच्या आव्हानाक तोंड दिवचें पडटा? बरो प्रश्न आसा. तर जाता कितें, तर खुबशे पेशंट आमचे कडेन जे येतात, रुग्ण जे येतात मुळव्याध घेवन, ते एक तरी खंयच्या दोतोराक तज्ञाक मेळून आयिल्ले आसता आनी थंय तांकां सर्जरी सांगिल्ली जाता. सो जेन्ना ते आमचे कडेन येतात आनी तेंचें निदान आमी त्या प्रमाणे करता की तुमकां मुळव्याध आसा, तुमकां हेमोरॉइड्स आसा, आनी हातून तुमकां लक्षणां पळोवन तुमकां शस्त्रकर्माची गरज आसा, म्हणजे आयुर्वेदांतल्यान जी सांगला शस्त्रक्रिया, तर पेशंटाक कन्विन्स करचें पडटा. कित्याक तर पेशंट म्हणटा की आपूण तुमच्या कडेन वखद घेवपाक आयिल्लो, किंवा लेप तुमी दिले कितें तरी बरें दिसतलें आपल्याक, ह्या निमित्तान आमचे कडेन तो आयिल्लो जाता. सो फर्स्ट इज कन्विन्सिंग.
सेकंडली कितें जाता तर आयुर्वेदान सर्जरी आसा हे तांकां समजोवपाक थोडो वेळ खुबसो वता की आमी ऑपरेशनां करतात की पायल्साचो किंवा हिमोरॉइड्साचो विस्तार आमच्या आयुर्वेदान शास्त्रान की व्यवस्थीत मांडणी जी केली आसा त्या प्रमाणे तुमकां ह्या ही चिकित्सा करची पडटली. सो त्या प्रमाणे पेशंटाक आमी मागीर एडमीट करून ट्रिटमेंट करता. ट्रिटमेंट करतकीर फुडची जें की घडटा ताका जी कारणां जाता किंवा पेशंटाक ब्लिडींग जावं लागता थोडें तें आमकां ताका समजोवचें पडटा की फुडें जावन अशें जावं शकता. पूण दुबाव एक तरी निर्माण जाता की आपल्यान कितें केलें चुकीचें केलें काय, पूण खुबश्या पेशंटाक बरो तेजो रिजल्ट मेळटा. रगत आयले भंय दिसता कोणाक. हय तशें आसता. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की आयुर्वेदानुसार चिकित्सा केली जाल्यार ताजो कितलो फायदो येता आनी ताज्या बद्दल जागृताय कशी करपाक शकता. जागृताय म्हणलें तर आतां शल्यतंत्राची जी प्रॅक्टीस आमी जेन्ना करतात तर इट इज सर्जिकल इंटरवेन्शन जें म्हणलां. सुश्रुत हो फादर ऑफ सर्जरी आनी सुश्रुत संहिता ह्या बुकान किंवा ह्या क्लासिकल टेक्स्टान सगळ्या रोगांची म्हायती सविस्तर दिल्ली आसा. तर जेन्ना आमी आमच्या कडेन जेन्ना पेशंट येता वेगवेगळे दुयेंसां घेवन तर दुयेंसानुसार आमी निदान करतात. ताचें निदान करतकीर आमी एका पेशंटाक आमी जागृताय ही निर्माण करपाक सोदतात की ह्याही व्याधीचो विस्तारान आमच्या आयुर्वेदान आसा. ह्याही व्याधीची लक्षणां आनी चिकित्सा व्यवस्थीत हेची मांडणी केली गेली आसा. ही लोकां मदीं एकच पयलें जी की शास्त्र अशें सांगता की तुमचो आहार बदला, तुमचो विहार बदला, ज्या खातीर तुमकां दुयेंस जावपाक जायना. पयलें. दुसरें आमच्या आयुर्वेदान ऋतुकालीन शोधन अशें सांगलां. ऋतुकालीन शोधन म्हणजे कितें तर वासंतीक वमन. वसंत काळान वमन म्हणजे तातूंत पेशंटाक एक 5 दीस तूप घेवन रेडी करून मागीर ताका वमन दिलें जाता म्हणजे उलटीचे वखद, किंवा शरदान ताका विरेचन म्हणजे भायरी दिली जाता. हाणें शरिरान आशिल्ले दोश म्हणजे ज्याणे फुडें जावन व्याधी जावं शकता हांकां एक तुमी म्हणूं शकतात भायर उडयले जाता. भायर उडयल्या कारणान तुमकां फुडले दुयेंसां जावपाची शक्यता खूब कमी जाता. हे एक जालें. सो तुमी एक आयुर्वेद तज्ञाक मेळोन की तुमच्या प्रकृतीनुसार आनी तुमच्या वयानुसार तुमी कितें करपाक जाय कितें करपाक जायना हें जाणून घेवप गरजेचें आसा. सो जागृताय म्हणली की आयुर्वेदाचें पयलें येता की निदान परिवर्जन. जशें पयलींच म्हणलें आमी की खंयचोय रोग येतलो की ताका कारण आसा. आनी खुबशे अशें आमी पळयतात की एक फॅक्ट आयलो सोसायटीन की ताजो सगळो जो मोबदलो आसा तो आयुर्वेदाच्या नांवार पडलो जाता की आयुर्वेदान अशें सांगलां. पूण खूब कडेन आमकां अशा गोश्टी शास्त्रांत तरी मेळना पूण लोक करतात. सो तुमकां एकदां कारण कळ्ळें की तें बंद करून एक आयुर्वेद तज्ञाक मेळोन तुमी तुमची चिकित्सा व्यवस्थीत करून घेवं शकता आनी ताचो तुमकां फळ मेळूं शकता. दोतोर तुमी जशें म्हणलें की कितें दुयेंस जालें जाल्यार आयुर्वेद तज्ञा कडेन मेळपाक जाय. तर आमकां चडशे जाणांक खबर ना की ते एक खंयचेंय वखद आसा जाल्यार बाकीचे जाणां सेमूच ते यूज करता. जाल्यार आयुर्वेदान सुद्दां म्हणलां की प्रकृतीनुसार चिकित्सा बदलता. तर ताज्या बद्दल मातशें सांगा. ओके, नायस क्वेश्चन. सर आतां अशें पळयता की आमी ओवर द इयर्स जेन्ना आमी प्रॅक्टीस करपाक लागले आनी आयुर्वेदा शास्त्रान जी सिद्धांतांची मांडणी केली आसा तातूंत अशें कळ्ळें की एक जर 2 पेशंट आसा आमचे कडेन जांकां दोगांयकय मूळ व्याध जाला तातूंतलो एक पेशंट आसा जो सेल्समॅन आसा, खूब वतान भोंवता, ट्रॅव्हलिंग खूब करता, आनी दुसरो रुग्ण आसा तो फक्त बसून रावता, बँक एम्प्लॉई एग्जाम्पल. तर दोगांय मदीं जी संप्राप्ती घडटा किंवा लक्षणां दिसता सेम पूण जी कारणां आसता ती वेगळी आसता. तर सेल्समॅन जो आसता वतान भोंवल्या कारणान ताची गरमी वाडटा ताका मूळव्याध जालेलो आसता. आनी दुसऱ्या हितून बसून जेका वेग धारण म्हणजे संडास जाता किंवा मल जेन्ना भायर येवपाक सोदता तेन्ना धरून रावप अशा कारणान जालेले आसतात. तेन्ना दोगांय मदीं चिकित्सा बदलता हें आमकां जाणून घेवपाक जाय. म्हणून भायर मेळपी OTC प्रोडक्ट्स मेळटा तेन्नाच तुमकां लाभ मेळटलो अशें जायना. आनी लाभ जेन्ना मेळना तेन्ना पेशंट कंप्लेन करता की आयुर्वेद वखदां घेतली पूण आपल्याक फरक काय पडूना. पूण म्हणून म्हणलें की आयुर्वेदान चिकित्सा सिद्धांत फरक जाता पेशंट टू पेशंट, वया प्रमाणे, पचना प्रमाणे, कारणां प्रमाणे, सगळ्या कारणां आमी लक्षात घेवन आमी चिकित्सा करता. म्हणून आमी अशें पळयता की खूब पेशंट येतात की तज्ञ जाले, फरक काय पडूना, आयुर्वेद वखदां घेतली फरक पडूना. पूण आमी जेन्ना निदान करून त्या पेशंटाक सांगता की तेन्ना ताका बरो फायदो जाता. म्हणून म्हणलें की अर्श जावपाक कारणां वेगळी आसूं शकता. एक व्याधीतलो लक्षण म्हणून अर्श जावं शकता तातूंत परतंत्र म्हणटा, किंवा अर्शवादी स्वतंत्र जावं शकता जशें हांवें म्हणलें. तर आयज तुमकां कळाच आसतलें की आयुर्वेदान आहार आनी विहार हाका चड इम्पॉर्टन्स दिला. जाल्यार खंयचेय दुयेंस जालें जाल्यार आयुर्वेदीक तज्ञा कडेन वचून ताजी सल्लो घेवपा जाय की आमचे खंयचे कारणा खातीर आमकां हें दुयेंस जाला.
तशेंच आनी बाकीचे प्रकृतीनुसार सुद्धा आमचे चिकित्सा आसता ती बदलता जाल्यार बेस्ट म्हणल्यार आयुर्वेद तज्ञा कडेच मेळिल्लें चड बरें. तर दोतोर तुमी हांगा आयली आनी आमकां हे बऱ्या प्रकारे मूळव्याध ह्या दुयेंसा बद्दल बऱ्या प्रकारे म्हायती दिली म्हणून हांव तुमचे आभार मानता. तर आतां ही कार्यावळ हांव सोंपयतां. मेळुया आतां दुसरे दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.